नगरपालिकेचा निकाल लागून काहीशे दिवस झालेले आहेत आणि वार्ड क्रमांक 3 मध्ये नगरसेवकाच्या माध्यमातून कामाचा धडाका वगैरे चालू झाला आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो आणि या ठिकाणी सिमेंटचं बाकडं या वार्ड अयोध्या नगरीतील नागरिकांसाठी दिलेलं आहे आणि नागरिकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय ते आपण जाणून घेणार आहोत. पण आपलं म्हणणं काय असेल? सर्वप्रथम आमच्या भगिनी भाग्यश्रीताई किरणकुमार बारमाळे या प्रचंड मतानं प्रभाग क्रमांक 3 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत. त्यांचं सर्वप्रथम मी हार्दिक अभिनंदन करतो. धडाका कामाचा आजच नाही तर मागच्या जवळपास 15 वर्षापासून किरणकुमारने प्रत्येक या प्रभागामध्येच नाही तर अहमदपूरमध्ये प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम केलेलं आहे. नगरसेवक नसतानाही सिमेंट रोड आणणं, पाणी पुरवठा असेल, नाल्यांची स्वच्छता असेल, असे प्राथमिक कार्य तर त्याचं निरंतर सुरूच असतं. पण अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की 21 तारखेला निकाल लागला. 22 तारखेला ज्यावेळेस या ठिकाणी आले त्यावेळेस पहिला शब्द त्यांनी दिला की इथं मुलं शाळेत जाणारे उभा होते, लहान लहान मुलं मुली. सर ह्या मुलांसाठी आपल्याला इथं काय करता येईल? तर मी म्हणलं बाकडे. तर लगेच त्याची पूर्तता 24 तासाच्या आत किरणकुमारने या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर पहिलं कार्य पर्यावरण रक्षणाचं असतं. त्या निमित्तानं या ठिकाणी झाडे लावून आज पर्यावरण रक्षणाचं, पर्यावरण संवर्धनाचं कार्य किरणकुमार आणि भाग्यश्रीताई यांच्या शुभहस्ते, तसेच या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या अहमदपूर नगरीचे नगराध्यक्ष स्वप्नील भैया होते देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि अयोध्या नगरीच्या सर्व नागरिकांच्या साक्षीने यांच्या कार्याचा श्री गणेशा या ठिकाणी झालेला आहे आणि हे कार्य निरंतर यांचं सुरू राहणार आहे. कारण ज्याप्रमाणे सूर्याचे किरण जोपर्यंत आहेत तोपर्यंत ह्या आमच्या किरणचा जो सहवास आहे अहमदपूरला निश्चितचपणे आठवणीत राहील. नियोजन पाईपलाईनचं वगैरे प्लॅनिंग वगैरे झालेले आहे. जवळपास काही दिवसामध्ये आता पदभार यांचा राहिलेला आहे आणखी स्वीकारणं. पदभार स्वीकारण्याच्या अगोदर कार्य करणारा, कार्याला वाहून घेणारा पहिला नगरसेवक महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये मी आज पाहिलेला आहे.